मित्रो, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती, या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वरांना विनम्र अभिवादन आणि महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांना आणि सकल भारतीयांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महात्मा बसवेश्वरांचे विचार भारतातच नाही तर जगामध्ये पसरलेले आहेत आणि अनेक देशांमध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचाराचं आज स्मरण केलं जातं, त्यांची जयंती साजरी केली जाते। हा भारताचा सुपुत्र आहे याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे। तर मित्रो, महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचे अनुयायी बनणं ही अतिशय क्रांतिकारी घटना असणार आहे। कारण एखाद्या महात्म्याचा आपण अनुयायी आहोत म्हणजे काय आहोत, तर त्यांच्या विचाराचं अनुसरण करून जगणारे आहोत असा त्याचा अर्थ आहे। त्यांचे विचार काळजात रुजवणं आणि त्या कृती आणि उक्तीतून व्यक्त होणं हे खऱ्या अनुयायीचं लक्षण असते। तर मित्रो, महात्मा बसवेश्वरांच्या कार्यातून विचारातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, आपण काय करू शकतो, हाही एक विषय आपण हाताळला पाहिजे। तर महात्मा बसवेश्वरांनी काही नव्या गोष्टी सुरू केल्या। आपल्याला काही नव्या गोष्टी सुरू करता येतील का, जे की मानवाच्या हितासाठी, समतेसाठी, बंधुत्वासाठी, न्यायासाठी, या देशाच्या विकासासाठी उपकारक ठरणाऱ्या आहेत। जग जसं नाचालय तसं आपण नाचणं हा काही महापुरुषांच्या विचाराचा अनुयायी होणं नाही। लक्षात आलं? तर जसंच्या तसं चलू द्या बाबा, उग जसं आहे तसं, उग कशाला कर अशा पद्धतीची एक मानसिकता आणि आहे, त्याच्यामध्येच जीवन जगण्याची एक मनोवृत्ती काही लोकांची असते। ती मानसिकदृष्ट्या दुबळे असतात आणि ती सोयवादी असतात आणि त्यांना कुठल्याही स्वार्थाला तिलांजली द्यायची नसते, असा बहुसंख्य समाज असतो। पण काही मात्र व्यक्ती असतात की आहे प्राप्त परिस्थितीचं आकलन करतात, त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर ते बाजूला करतात, नव्या गोष्टी सुरुवात करतात। काही ग्रंथ असतील त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर ते बाजूला करतात, नव्या गोष्टीचा स्वीकार करतात। काही रूढी प्रथा परंपरा असतील तर त्या मानवतेच्या दृष्टिकोनातून जर घातक असतील, ते समतेच्या तत्वाला तिलांजली देणारा असतील, तर त्या गोष्टीलाही ते खंबीर मनोवृत्ती असणारे आणि महापुरुषाचे जे अनुयायी असतात त्यालाही तिलांजली देतात। कोणत्या गोष्टीला तिलांजली देतात? ज्या गोष्टी समता, मानवता, बंधुत्व, न्याय आणि मानव विकासाच्या आड येणाऱ्या गोष्टीला तिलांजली देतात, जी की अनेक गोष्टीला महापुरुषांनी तिलांजली दिलेली असते। महापुरुषांचा हा आदर्श घेऊन जी माणसं जगतात ती त्या महापुरुषाच्या अनुयायी असतात। आता महात्मा बसवेश्वरांनी मुंजीचा का त्याग केला? मुंजी हा एक विधी होता, त्याचा त्याग केला। कारण प्रत्येक महापुरुष हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करतो आणि नव्या गोष्टी सुरू करतो। आतापर्यंतचा इतिहास तुम्ही बघितला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा त्याग केला, मनुस्मृतीचं दहन केलं, कारण ते विषमतावादी, त्या ग्रंथात असलेल्या विषमता बाबींचा तो त्याग होता। महात्मा बसवेश्वरांनी म्हणजे या विधीचा, व्रतबंध संस्काराचा का त्याग केला, तर हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे। त्याग केला, उगच केला असेल म्हणतील काही जणाला ते गोष्ट समजून घ्यायची नसते। तर मुंजी व्रतबंध हा एक संस्कार, म्हणजेच ब्राह्मण करून घेण्याचा संस्कार असतो। कारण ते वर्णाने ब्राह्मण हे माणसाने, वर्ण जाती वगैरे हे माणसाने ठरवलेले आहेत, त्याच्यामध्ये उच्च नीचता काहीच नाही, हे विज्ञानाने सिद्ध केले, हे ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे। तरी काही लोक त्या गोष्टी अजूनही कवटाळून बसतात। महात्मा बसवेश्वरांनी हे आपल्या कुळामध्ये, आपल्या वर्णामध्ये
जे गोष्ट पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती त्याचा त्याग केला. त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या जर बहिणीला हे मुंज करण्याचा अधिकार नसेल तर मग मी ही मुंज मी नाकारतो. का तर माझ्या ही मुंज जर पवित्र असेल तर ती सगळ्यांना कवेत घेणारी असू शकते ना. ती जर महान असेल तर सगळ्यांना कवेत घेणारी असेल ना. मग ही महान नाहीये म्हणून ती विषमता पाळते. लक्षात आलं. गाळुनिया भेद प्रमाण मानावा वेद अशा पद्धतीचा एक विचार संत तुकोबाराय यांनी अशा पद्धतीचा आशय सांगितला मी त्यांचा. तर तो आशय असं सांगितलं की काही गोष्टी जर त्या चुकीच्या असतील त्या बदलून टाकल्या पाहिजे. तर मुंजीबंदीचा हा संस्कार त्यांनी नाकारला. तर हे करत असताना त्यांच्या अनेकांनी त्यांना समजून सांगितलं की आपण मुंजीचं व्रत बंद करू, बाळा बाळा समजून असं सांगितलं. काही जण चुकीचं का असे ना अतिशय गोड बाबीमध्ये समजून सांगतात. त्यावेळेसही त्यांना तसं समजून सांगितलं होतं. पण महात्मा बसवेश्वरांनी या गोष्टीचा विचार केला होता. तुम्ही चालीरीती पाळत आहात म्हणून आम्ही ती पाळली पाहिजे असं कुठं लिहून ठेवलंय? नाही, कुणीतरी उड्या डोळ्यांनी या चालीरीतीकडे पाहायला नको का? तो धावून मी धावलो म्हणून त्याने धावले पाहिजे का? पुढे खड्डा असलेला दिसत असला तरी महात्मा बसवेश्वर म्हणतात विचारी लोकांनी तरी डोळेसपणे विचार करायला नको का? ते काही नाही. आपले हे सारे विधी स्त्री पुरुषात आणि माणसात भेद निर्माण करणारे आहेत. मला त्याची मनस्वी चीड वाटायला लागते. मानवामध्ये भेद करणारा हा तुमचा सनातन धर्म अशा पद्धतीचं महात्मा बसवेश्वर म्हणतात. मग यावर महात्मा बसवेश्वरांनी ह्या गोष्टीचं जेव्हा त्यांच्यावर बंधन घालण्यात येऊ लागलं तेव्हा त्यांनी माझे आचरण जर आपल्याला आवडत नसेल तर मी या घरातून चालता होतो अशा पद्धतीनेही विचार मांडला. महात्मा बसवेश्वरांना सांगितलं ठीक आहे माझे विचार तुम्हाला आवडत नाही तर मी घर सोडायला तयार आहे. पण आईचं काळीच कसं असतं. ती सद्गदित होऊन आई म्हणाली आई बाळा बसवा तुला उपनयन विधी करून घ्यायचा नसेल तर करू नको. परंतु आपला राहता वाडा सोडून आपली आजी आईवडील यांना तरी सोडून जाऊ नकोस अशा पद्धतीची विनंती तिने केली आईने. आणि लोक निघून गेले बाकीचे जे आले होते मग महात्मा बसवेश्वरांना सांगण्यासाठी. आणि शेवटी महात्मा बसवेश्वरांनी मुंज न करण्याचा निर्णय कायम ठेवला. कारण मुंज करण्याचा अधिकार स्त्रियांना नव्हता. ब्राह्मण स्त्रिया इतर धर्मियांना इतर वैश्य शूद्र इतरांना तर तो नाहीच आहे. आजही ते द्यायला तयार नाही आहेत आणि तो कोणाला फारशी गरजही आता वाटत नाही त्याची. पण हे चुकीचं आहे. त्या 12व्या शतकामध्ये सांगितलेले महात्मा बसवेश्वरांनी आजही मुंज चुकीची आहे सांगण्याचं धैर्य 1% लोकांमध्ये पण आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. आजही सामूहिक पद्धतीनं उपनयन संस्कार केले जातात, करून घेतले जातात. कोण काय करावा ज्याच्या त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु कोण काय करते त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं हे सांगण्याचं देखील संविधानानं दिलेलं स्वातंत्र्यच आहे. तर मित्रो त्यांनी तो एक निर्णय घेतला जे चुकीचं आहे. मानवात भेद करणार आहे. नव्हे इतर जातीचं सोडा त्याच्या कुटुंबात भेद करणारी गोष्ट आहे. या रूढी आपल्या बहिणीला तो अधिकार देत नाही. कारण हा ब्राह्मण करून घेण्याचा जो विधी आहे. तर ही गोष्ट महात्मा बसवेश्वरांना पटली नाही. त्यांनी तो निर्णय घेतला. पण आता आपल्याला सुद्धा ज्या गोष्टी मानवतेच्या विरोधी जाणाऱ्या स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या विरोधी जाणाऱ्या गोष्टीच्या
विरोधात आपण काहीतरी पर्याय काही देण्याची जर धैर्य आपण दाखवू शकलो तर खऱ्या अर्थानं आपण महात्मा बसवेश्वरांचे वारस आहोत हे सांगताना आपल्याला सुद्धा आनंद वाटेल, अभिमान वाटू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वसाधारणपणे एक वृत्ती असते की चलत्याचं खांद्यावर घेऊन चालण्याची. पण ज्यांच्यावर या व्यवस्थेनं अन्याय केलाय, त्यांना मानव म्हणून सगळे समान असतानाही ज्यांना अस्पृश्य म्हणून, हीन लेखून, वर्णानं, जातीनं, लिंगाच्या नावानं हीन लेखलं, अशा व्यक्तीविषयीचा कळवळा महात्मा बसवेश्वरांच्या मनामध्ये होता. ते खऱ्या अर्थानं संत होते. तुकाराम महाराजांनी पुढच्या काळामध्ये जी व्याख्या केलेली आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महात्मा बसवेश्वर या अर्थानं संत आहेत, या अर्थानं देव आहेत. कारण ते रंजल्या गांजलेल्या माणसाला ते आपलं समजायचे. नातेवाईकाला जसे आपण शब्द नातेचे संबोधन वापरतो तशा पद्धतीनं नातेवाईकाला बोलावं, तसं तितक्या आत्मीयतेनं आणि जिव्हाळ्यानं ते बोलायचे. त्यांच्या घरी जायचे, त्यांना आपल्याकडे बोलवायचे. त्यांचा त्यांनी स्वीकार केला आहे. इथल्या या विकृत संस्कृतीने ज्याला नाकारलेलं होतं त्यांचा त्यांनी स्वीकार केला, त्यांना सन्मान दिला, आपल्या सोबत घेतलं, आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. हे सगळं करत असताना धर्म बुडाला म्हणून काही जणांच्या बुडाखाली आग लागली. म्हणजे या देशामध्ये अनेक आक्रमक आले, आक्रमणं केली, तेव्हा याच्या बुडाच्या खाली आग लागली नाही काही जणांच्या. तेव्हा पटापट काही जणांनी तर धर्मांतरी करून घेतलं. परंतु केवळ आपल्याच धर्मीय लोकांना, ते हिंदू धर्मीयच होते ना, आपल्याच हिंदू धर्मीय लोकांना आपलंच करणं, त्यांना सन्मान देणं, त्यांचा स्वीकार करणं, त्यांना मानवतेनं वागवावं असं सांगणं म्हणजे धर्म बुडाला म्हणून यांच्या बुडाखाली आग लागली. लक्षात आलं? धर्म सन्मानानं देण्यानं बुडत नसतो, अपमानानं बुडत असतो. धर्म आपल्या माणसाचा स्वीकार करण्यानं बुडत नसतो, धर्म आपल्या माणसाला नकार देण्यामुळे बुडत असतो. आपल्या सोबत घेण्याने त्यांचा आपला धर्म बुडत नसतो. आपल्याला त्यांना बाहेर फेकणं, गावाबाहेर फेकणं, दूर फेकणं, यामुळे धर्म बुडत असतो. त्यामुळे तर अनेक लोक इतर धर्मात गेले ना. हिंदू धर्मीयाला हिंदू धर्माची ज्यांना आवड असेल, ओढ असेल आणि अभिमान असेल, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे. इतर धर्मात लोक का गेले याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. ज्या ठिकाणी गुरुडुकर पाणी प्यायचे, जनावर पाणी पिऊ शकले असते, चिरटं झुरळं पाणी पिऊ शकतात, त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पिता आलं नाही. 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा तो इतिहास तुम्ही वाचा. का मग बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारावा लागला? हे समजून घेतलं पाहिजे. केवळ धर्म दुसरा स्वीकारला म्हणून द्वेष करण्याचा अर्थ नाही. द्वेष करण्याच्या मनोवृत्तीनं तर हिंदू धर्म कमी होत आहे दिवसेंदिवस. ही द्वेषी वृत्ती सोडून देऊन महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचं अनुसरण केलं. म्हणून आजही महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी असं म्हणतायत की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही लिंगायत धर्म आहे आमचा, आम्हाला धर्म म्हणून मान्यता द्या, वेगळा धर्म. मराठा समाज म्हणत आहेत आम्ही हिंदू नाही आहेत, आमचा शिवधर्म आहे. शिवधर्माचे अनेक जण दीक्षा घेत आहेत. दरवर्षी अनेक जण बौद्ध धर्माची दीक्षा घेत, काही जण ख्रिश्चन होत आहेत. मग हे सगळं कशामुळे होत आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. व आपल्याच माणसं काही चांगलं सांगू लागले त्याचाच द्वेष करायचं. काय केलं नरेंद्र दाभोळकरांचं? काय चुकत होतं? अरे वैज्ञानिक दृष्टिकोन, हे जगाला तारणारा दृष्टिकोन होता, ते देत होते. तो ब्राह्मण, तुम्ही जर ब्राह्मण मनुष्य आहेत, तो जसं तुम्हाला जर वाटत असेल तर ते काही त्याचं मानायचं नाहीत, परंतु त्यांचाही खून करण्यात आला. कॉम्रेड
पानसरे साहेबाचा खून करण्यात आला. असे किती जणांचे खून करण्यात आले, किती जणांचे संतांचे छळ करण्यात आले. संतांच्या छळ करण्याचं काय कारण होतं? मुख्य कारण त्यांचं मुख्य कारण हेच होतं की ते सगळ्यांना आपलं समजू लागले होते. मी यांचा धर्म बुडाला, बुडाखाली आग. मग त्यांचा छळ, म्हणजे बसवेश्वरांचा छळापासून ते चक्रधर स्वामींचा छळ, एकनाथ महाराजांचा छळ, चोकोबा महाराजांचा छळ, संत तुकाराम महाराजांचा छळ, संत बहिणाबाईंचा छळ. म्हणजे ही अवलाद छळ करण्यासाठीच तयार झाली की काय? ही विषामतवादी अवलाद जी आहे ना, त्यांचा जन्म छळ करण्यासाठी आणि आपला धर्माचे तुकडे तुकडे करण्याच्या आणि आपला धर्म बुडवण्यासाठीच झाली काय, असं वाटायला लागतं. ज्ञानेश्वरांच्या कुटुंबियाचा काय, ज्ञानेश्वर भावंडाचा काय दोष होता? कोणाच्या पोटी जन्म घ्यावं हे आपल्या थोडंच हाती असतं. संन्यासाची लेकरं म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि संन्यासाची पोरं म्हणून त्यांना वाळीत टाकण्यात आलं. महात्मा ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव यांना त्यांना ब्राह्मण करून घेण्यात आलं नाही. ते अविवाहित राहिले आणि तसाच या जगाचा निरोप घेतला. हे आपण कधीतरी समजून घेणार आहोत की नाही? का उगाच गर्वस्य कहोच, गर्वस्य कहो म्हणल्यानं गर्व वाढत नसतो. गर्व हा आतून व्यक्त होत असतो की माझा गर्व का, तर मला इथं सन्मान मिळतोय, माझ्या धर्मात अस्पृश्यता नाही आहे, माझ्या धर्मात भेदाभेद नाही, माझ्या धर्मातील माणसं माझ्यावर जीवापाड प्रेम करतायत, मला सन्मान देत आहेत, माझा स्वीकार करतायत आणि माझ्या प्रगतीसाठी जे काही शक्य आहे त्यासाठी त्याग करतायत माझ्या धर्मातली माणसं. मी दुसऱ्या धर्मात कशाला जाऊ, ही भावना निर्माण होऊन जेव्हा तो माणूस म्हणत असेल की या मी धर्माचा आहे, तेव्हा तो धर्माचा अभिमान असतो. तर मित्र, तर चुकीच्या गोष्टी त्याग करण्यासाठी जे धैर्य लागतं ते महात्मा बसवेश्वरांच्याकडे होतं. त्यांनी ते केलं. त्यांनी जसा मुंजीचा त्याग केला, हे करत असताना खूप त्रास सहन करावा लागतो, छळ सहन करावा लागतो, मानसिक शेकड असतो, विरोध सहन करावा लागतो, अनेक पदापासून दूर राहावं लागतं. तुम्हाला पद सोडावी लागतात. हे एरागाबेड्याचं काम नाही आहे. तर त्यांनी छळ सहन केला, विरोध सहन केला, निंदा सहन केली. स्वार्थाचा त्याग करण्याची वेळ आली, तोही त्याग त्यांनी केला. त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट केली, तर आंतरजातीय विवाह लावून दिला. चांभार हरळय्या यांचा मुलगा सिलवंत आणि ब्राह्मण मधुवय्या यांची मुलगी कलावती यांचा विवाह लावून दिला. पुन्हा बुडाला जाळ लागला विषमतावाद्यांच्या आणि या दोघांनाही या आंतरजातीय विवाह हत्तीच्या पायाखाली चिरडून मारून टाकण्यात आलं. का तरी विवाह. पण हे विचार हत्तीच्या पायाखाली तोडून देणाऱ्यांनी हा विचार करावा की लाखो वर्षे विवाह संस्थाच नव्हती, लाखो वर्षे विवाह संस्था नव्हती. विवाहा विना ही मानव अवलाद तयार होत होते, विवाहाच्या शिवाय. त्यामुळं अचानक कसं काय डोक्यामध्ये आलं की हा विवाह असा, आता विवाह झाला तर सगळं काहीतरी बुडणार आहे, काहीतरी वर्णसंकर होणार आहे, जाती संकर होणार आहे आणि आपल्या शुद्धत्वावर प्रश्नचिन्ह. तिथून समजा गटार आहे, तिथून गटार आहे, तिथून लाखो किलोमीटरहून गटार आहे आणि आपल्या नांदेडला आलं ते गटार आणि त्या गटाराला आपण नाव दिलं शुद्ध गटार आहे, त्याला शुद्ध नाव दिलं. ते शुद्ध थोडंच होते नाव दिल्यानंतर. म्हणून कोणत्या तरी ह्या अशा पद्धतीनं मानव आपली अवलाद विवाहाविना तयार करत होता आणि त्या अचानकच आपण नाव देऊन टाकलं. आता विवाह करतोय आम्ही आणि नाव देऊन टाकतो आणि मग शुद्ध
म्हणून घोषणा करतो तो थोडंच होतं, तसं काहीच नाही. तर मित्र त्यांना हा बळी गेला. म्हणजे या देशामध्ये विधायक काम करणाऱ्याचा विकृत असणारी चळवळ इथली बळी घेत असते. महात्मा बसवेश्वरांनी विचार सांगितला, बरोबर, सर्व इष्ट लिंगधारी यांच्यामध्ये रोटी आणि बेटी व्यवहार झाले पाहिजे. तर मित्र काय झालं माहिती आहे का, आपल्यामध्ये जे रोटी बेटी व्यवहाराचे जे बंधनं असल्यामुळे हा समाज एकसंघ राहू शकला नाही, एकजूट राहू शकला नाही. आणि एकसंघ नसणाऱ्या, एकजुटीनं न राहू शकणाऱ्या लोकांना जिंकणं सोपं असते. म्हणून भारताला वर अनेक स्वाऱ्या अनेकांनी केल्या आणि अनेकदा जिंकलं. असं सांगितलं जातं. पानिपतच्या युद्धाच्या वेळी मराठ्यांचं सैन्य वेगवेगळ्या चुली मांडून स्वयंपाक करत असताना तिकडून अब्दालीनं पाहिलं. हे असं का, तर ते एकमेकाचं जेवण त्यांना चालत नाही. त्यांना म्हणलं यानं जिंकणं फार सोपं आहे. अरे जे स्वतःचं जेवण एकत्र घेऊ शकत नाही, एकमेकासाठी जीव काय देऊ शकतील, असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. याचा अर्थ स्वतः एकमेकासाठी जीव देणारे काही माणसं नव्हते असं नाही. छत्रपती शिवरायांसाठी अनेक जाती धर्मातल्या माणसांनी जीव दिलाच की, जीवाभावानं जगलेच की, स्वराज्य निर्माण केलंच की. म्हणजे सगळेच काही तसे नव्हते. जीवाभावाचे मग हे काही जीव देऊ शकणार नाहीत, एकमेकासाठी जीवाभावाने लढू शकत नाहीत. म्हणून हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला ही गोष्ट प्रेरणा झाली. पानिपतमध्ये पानिपत झालं. मग ह्या गोष्टीची जी एक व्यापक चळवळ तयार होऊन या तुम्हाला सांगतो अजून लाज वाटण्यासारख्या काही गोष्टी अजूनही मेल्यानंतर सुद्धा एक गाव एक शमशान नाही. मेल्यानंतर सुद्धा या जातीय वैर संपत नाही. एक गाव पानवटा सुद्धा नाही. काही गावात एकत्र पाणी सगळे भरू शकत नाही. काही गावामध्ये ज्या गावात भरतात त्यांना वंदन, ज्या गावात एक गाव एक मसनवटा आहे त्यांनाही वंदन. तर मित्र, महात्मा बसवेश्वरांचे विचार घेऊन अजून काही नव्या गोष्टी आपल्याला तयार करता येतील का? मंदिरं मोठी करा तुम्हाला करायचं तर, पण शाळा मोठ्या झाल्या पाहिजे. गावागावातल्या शाळेसाठी काही योगदान देता आलं पाहिजे प्रत्येकाला. हे ज्ञान मंदिरं मोठी करण्यासाठी सुद्धा भक्तांनी पुढे आलं पाहिजे. भक्त म्हणजे शैक्षणिक भक्तांनी. त्यांना मतासाठी मंदिरं मोठी करायची असतील, पण देशासाठी आपल्याला शाळा मोठ्या करायच्या आहेत. हा विचार सुद्धा रुजवणे म्हणजेच आपण खऱ्या अर्थानं काहीतरी नवं तयार करणाऱ्या, नवनिर्माण करणाऱ्या महात्मा बसवेश्वराच्या आपण अनुयायी आहोत हे सांगता येईल आपल्याला. तर मित्र, त्यांनी महात्मा बसवेश्वरांनी अस्पृश्यता दूर केली. अनेकांना अस्पृश्य बांधवांना ज्यांना समजलं जात त्यांच्या घरी जायचे, ते जेवण करायचे, ते आपल्याकडे बोलवायचे. सर्वजण एकत्र अनुभव मंडप त्यांनी तयार करायचे. सगळ्या जाती धर्माच्या आणि स्त्रियांना सुद्धा एकत्र बोलवलं. वैचारिक मंथन केलं. लोकांना विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली त्यांनी. आज सुद्धा विचार जर मांडायला लागले तर तुम्हाला विचार मांडतोस का आमच्या पक्षाच्या विरोधात, म्हणजे एखाद्या विचारधारेचा स्वीकार करायला देखील आणि एखादा विचार मांडायला देखील आज बंधन आहेत मित्र. अशा काळामध्ये तुम्हाला जगायचं आहे. तर महात्मा बसवेश्वरांच्या कडून आपल्याला एखादं तरी प्रत्येकाची क्षमता, कौशल्य, शहाणपण आणि शक्ती कमी असते मित्रांनो. प्रत्येकाची शक्ती प्रत्येकाला सगळं काही साध्य करता येणार नाही. याची आपल्याला वस्तुनिष्ठ जर आकलन केलं समाज व्यवस्थेत तर, पण आपल्याला जे काही थोडंसं काही करता आलं तितकंच आपल्याला जर करता. एखाद्या वनाला आग लागली, हे विषमतेची आग लागलेली आहे आता समाजामध्ये, यामध्ये समतेचं पाणी आपल्याला टाकता येतं का? एका वनाला आग लागलेली आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक चिमणी वनाला आग लागलेली असताना तोंडामध्ये पाणी घेऊन ती आग विझवत होती.
ते तिला पाहून विझवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण तिला पाहून हत्ती म्हणाला, ए चिमणे चिमणे, तुझ्या एवढ्याशा चोंचीच्या पाण्यानं थोडीच आग विझणार आहे. तेव्हा चिमणी म्हणाली, मला माहीत नाही आग किती विझेल किती विझणार नाही, पण जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. तेव्हा हत्तीला ही प्रेरणा मिळाली आणि हत्ती सर्व कळप त्या पाणी नेऊन ती आग विझवली. सांगण्याचा हेतू ह्या गोष्टीचा मतितार्थ एवढाच लक्षात ठेवा की महात्मा बसवेश्वरांचे आपण अनुयायी व्हायचं असेल तर महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा पाईक म्हणून जगत असताना जो काही त्रास सहन करावा लागेल, जेव्हा तुमचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा महात्मा बसवेश्वराचे अनुयायी म्हणून तुमचा इतिहास राहील. बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी, छत्रपती शिवरायांच्या विचाराचे अनुयायी म्हणून तुमचा इतिहास राहील. कोणाचा? तर जो काही नव्या पद्धतीने जगणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि या राष्ट्राच्या हे राष्ट्र आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त तेव्हाच होऊ शकतो आपल्या कोणत्याही बांधवांचा आपण धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं, पोटजातीच्या नावानं, लिंगाच्या नावाने द्वेष करणार नाही. द्वेष कोण करतात? शत्रू करतात. आपलं शत्रू राष्ट्र आपलं द्वेष करतात. मग आपण त्या शत्रू राष्ट्राला जर द्वेष करत असाल आणि आपण त्याचं समर्थन करत असतो तर काय म्हणतात त्याला? शत्रू राष्ट्र आपला द्वेष करते, आपल्यावर गोळीबार घालते आणि आपण त्याचं समर्थन करायला त्या राष्ट्राचं, तर आपल्याला गद्दार समजलं जातं. तसं जर आपल्याच बांधवांचा आपण जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं द्वेष करत असू, आपल्याच बांधवांचा, तर आपल्याला या देशाचे गद्दार समजलं जाईल ना. मग कारण देश बांधवांचा द्वेष करणं, छेड करणं हे गद्दारांचंच लक्षण आहे. म्हणून महात्मा फुलेंचे विचार अनुसरले तर नक्की या देशामध्ये क्रांती होऊ शकेल. अनेक क्रांतिकारी विचार त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुसरलेले आहेत. त्यांचा अभ्यास करणं, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार घराघरात पोहोचण्याची चळवळ निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचं ज्यांना अजून ओळख झाली नाही ते आजही अस्पृश्यता पाहतात. त्याला दिव्याखाली अंधार म्हटलं जातं. ज्या महापुरुषाने आयुष्यभर अस्पृश्यता पाळायचं नाही म्हणून जीवन जगले, त्यांचे अनुयायी समजणारे काही लोक जर ही अस्पृश्यता पाळत असतील, आजही लिंगधारी जे आहेत त्यांच्यासोबत लग्न आम्ही करत नाही म्हणत असतील, तर ते महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी नाहीत, ते विरोधक आहेत महात्मा बसवेश्वरांचे, असं म्हणायला आपल्याला जागा आहे. तर मित्रो, महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांची संख्या वाढवणं ही खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वर यांना आदरांजली ठरेल. पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वरांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या सर्व महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व देशबांधवांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद.